हदगांव तालुका में केदारनाथ से मनाथा तक की सड़क का निर्माण कार्य खराब और घटिया गुणवत्ता का किया जाने से नागरिक ने इस काम को रोक दिया है। ठेकेदारों ने एस्टीमेट शीट को दरकिनार रखकर अंजाम देने की कोशिश करने पर ग्रामीणों ने रास्ता निर्माण कार्य को रोका और आंदोलन करने की चेतावनी दी है। नांदेड़ जिले के हदगांव तालुका में आने वाले मौजे तामसा सर्कल के तलेगांव सड़क केदारनाथ से मनाठा तक जाने वाली मुख्य सड़क है और जब इस सड़क पर काम किया जा रहा है तो बजट को दरकिनार कर ठेकेदारों द्वारा बहुत खराब गुणवत्ता में काम कर सरकार और ग्रामीण जनता की आंखों में धूल झोंकी जा रही है, जिसे लेकर इस हल्के ग्रामीणों द्वारा इस घटिया रास्ता निर्माण कार्य को रोक दिया गया और यहां के नागरिकों ने लोक निर्माण विभाग भोकर के मुख्य अभियंता से अनुरोध किया है कि वे तुरंत यहां आए और पंचनामा कर जांच करें कि कार्य कितने लेयर में हुआ है और गुणवत्ता नियंत्रण निरीक्षण के माध्यम से गिट्टी का आकार और यह काम बजट के अनुसार किया जाना चाहिए। यहाँ के नागरिकों ने यह निर्णय लिया है कि जब तक मुख्य अभियंता सड़क रास्ता निर्माण के साइट पर नहीं आएंगे तब तक वे इस काम को नहीं होने देंगे। वहीं यहाँ के नागरिकों ने आंदोलन की चेतावनी भी दी है। आइए देखते हैं क्या कहते हैं यहाँ के सरपंच और नागरिक। भागामध्ये जे रोडचे कामं चालू आहेत व इतरही कामं चालू आहेत अतिशय अशी बोगस काम होत आहेत। आम्ही अनेक वेळा ठेकेदारांशी बोललो की बाबा हे कामं तुमची अतिशय बोगसपणाने होत आहेत। त्यांनी आम्हाला शब्द दिले की आम्ही हे कामं करत आहोत ते एस्टिमेटनुसार करत आहोत, अशी उडवाउडवीची उत्तर देऊन त्यांनी आमची बोलवण केलेली आहे। मी वेळोवेळी सर्वांशी बोललो, ठेकेदारांशी बोललो, शासनाशी प्रयत्न केले की बाबा आम्हाला हे कामं एकदम अशी म्हणजे परत काम होणारे नाहीत। जी कामं होत आहेत ती अतिशय चुकीच्या मार्गाने होत आहेत, योग्य प्रकारे काम करा। आम्ही अशी आशा व्यक्त केली, परंतु कामं झालेली नाही आहेत, कामं होत आहेत नाहीत। हे खालून खडी आतरली एकदम खाली रोडची जर आता जर स्थिती पाहायला गेलं खाली त्यांनी काय केलं आहे, थोडंसं डांबर टाकलं आहे एकदम कमी प्रमाणामध्ये आणि त्याच्यावरती गीट आतरली आणि नंतर त्यावरली डायरेक्टली एकदम बारकी खडी टाकून दिली, म्हणजे त्यांचा रोडच झालेला आहे। अशा प्रकारे रोड झाल्याने हे रोड बहुतेक 2 ते 3 वर्षामध्ये तुम्ही येऊन पहा, 3 महिन्यात 3 वर्ष टिकणार नाही बहुतेक। अशा स्थितीमध्ये या आदिवासी बहुल भागामध्ये काम होत असतील तर जनता किती दिवस सहन करणार आहे? कुठले काम असेल अशी कामं होत असतील तर आम्ही याचा अजिबात सहन करणार नाही, याचा प्रतिकार आम्ही करणार आहोत। जर कदाचित या 8 दिवसामध्ये शासनाची जर दखल नाही घेतली तर हे काम बंदच राहू द्यावं असं आमची इच्छा आहे। सरपंच 100% कुठल्याही आदिवासी एरियात आलेलं काम आतापर्यंत झालेलं कुठले असं उच्च दर्जा झालेलं नाही। जेव्हा आम्ही कधी शासनाकडे विनंती केली बाबा तुमचे माणसं येऊन कामं करतात ते एस्टिमेटनुसार कामं करतात असे त्यांचं म्हणणं आहे, परंतु एस्टिमेट जर पाहायला गेलं तर एस्टिमेट एका साईडला आणि काम एका साईडला असं पाहायला आपल्याला या ठिकाणी भेटत आहे। या ठिकाणी तळेगाव ते मनाठा हा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निधी देऊन रस्त्याचं काम त्या ठिकाणी मंजुरीला झालेलं आहे आणि या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू होत आहे आणि आपण पाहत आहोत आदिवासी पट्ट्यामध्ये या ठिकाणी काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत आहे। तळेगाव ते त्या ठिकाणी केदरगुडा तळ्यापर्यंत अत्यंत चांगल्या क्वालिटीचं काम होत आहे, पण इथून पुढं खरबी फाटा असो किंवा कुसवाडी फाटा असो किंवा तरोडा विठ्ठलवाडी या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम होत आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं इस्टिमेटनुसार काम न होता या ठिकाणी पाणी न टाकणे, त्याचबरोबर मोठ्या जे काय आपली खडी आहे ते ढबर आहे गीट ते न वापरणे, सगळ्या कामासाठी एकाच पद्धतीची एकाच MM ची खडी वापरत आहेत। आता आपण या ठिकाणी बघितल्याप्रमाणे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं डांबर काढलेलं नाही आणि ते काढून बाहेर टाकून नंतर त्या ठिकाणी आपल्याला जे काही मुरुम असेल खडी असेल त्याच्या माध्यमातून लेअर देऊन या ठिकाणी काम करायचं असते। या सगळ्या गोष्टीसाठी संबंधित कार्यकारी अभियंता भोकर यांना मी 23 तारखेला गेल्या महिन्यामध्ये निवेदन सुद्धा दिलेलं आहे की हे काम अत्यंत बोगस आहे। या ठिकाणी आपण येऊन प्रत्यक्ष पाहणी करून याची सखोल चौकशी करून काम निकृष्ट दर्जाचं होत आहे, हे चांगल्या दर्जाचं काम व्हावं म्हणून या ठिकाणी आपण निवेदन सुद्धा दिलेलं आहे। वेळोवेळी त्यांना फोनवर सुद्धा आपण संपर्क साधलेला आहे, नुसता त्यांनी होला हो आणि टोलवा टोलीची उत्तरे दिल्यामुळे या ठिकाणी कुठंतरी गुत्तेदारांना सुद्धा त्यांचं अभय मिळत आहे किंवा पाठिंबा मिळत आहे। आज घडीला गावातील खरबी असो, चोरमा असो, कुसवाडी असो, केदरगुड्या या गावचे नागरिक अत्यंत या कामामुळे नाराज असल्यामुळे किंवा काम दर्जाहीन होत असल्यामुळे आलेले आहेत आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी काम थांबवलेलं आहे। तरी माझं कार्यकारी अभियंता यांना विनंती आहे भोकर की बा आपण तात्काळ या ठिकाणी येऊन या कामाची चौकशी करून काम उच्च दर्जाचं जे काय आपल्याला क्वालिटी चौकशी जे एस्टिमेट आहे त्याच्यानुसार काम झालं पाहिजे, अन्यथा हे काम इथून पुढे होऊ दिलं जाणार नाही। त्यासाठी आम्ही या रस्त्यावर उपोषण मांडणार आहोत। याची दखल कार्यकारी अभियंता यांनी घेऊन तात्काळ या मागणीचा या रस्त्याचं त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करून घेणं गरजेचं आहे। एवढंच मी या ठिकाणी आदिवासी बहुल एरियातला हे जो रस्ता आहे या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने करावं एवढी मागणी करतो, अन्यथा जनआंदोलन म्हणा उपोषण म्हणा हे आम्ही मार्ग अवलंबणार आहोत। याची आपण सर्वस्वी जबाबदारी घ्याल अशी अपेक्षा आणि चांगल्या पद्धतीचं काम करून घ्याल एवढीच अपेक्षा करतो।